नमस्कार, परभणी न्यूजमध्ये आपलं स्वागत करतो. मी दिलीप बनकर. पाहूया आजच्या ठळक घडामोडी. शांतिदूत सेवाभावी संस्थेच्या वतीने 201 गरजू गरम ब्लँकेटचे वाटप. परभणी दिनांक 8 फेब्रुवारी 2025 रोजी शांतिदूत सेवाभावी संस्थेच्या वतीने दरवर्षीप्रमाणे याही वर्षी हिवाळ्यात थंडीपासून बचाव व्हावा म्हणून 2001 गरजू महिला व पुरुषांना मोफत गरम ब्लँकेटचे वाटप करण्यात आले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शांतिदूत सेवाभावी संस्थाचे अध्यक्ष सुभाषचंद्र सारडा हे होते, तर प्रमुख पाहुणे म्हणून ॲडव्होकेट M.K. उबाळे, डॉक्टर दिनेश भोतडा, डॉक्टर सिमता भोतडा, प्राचार्य सुरेश नाईकवाडे, डॉक्टर रितेश अग्रवाल, सौ वर्षा सारडा, श्यामसुंदर सारडा, नेहा सारडा या उपस्थित होत्या. दरवर्षी कडाक्याची थंडी पडताच त्यापासून बचाव करण्यासाठी गरम ब्लँकेटचे वाटप शांतिदूत सेवाभावी संस्थेच्या वतीने मागील 25 वर्षापासून हा उपक्रम राबविण्यात येतो. शांतिदूत सेवाभावी संस्थेच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या उपक्रमाबद्दल बोलताना संस्थापक अध्यक्ष सुभाषचंद्र सारडा म्हणाले की गरजूंना दीपावली काळात मोफत कपडे व मिठाईचे वाटप, हिवाळ्यात गरम ब्लँकेटचे वाटप आणि उन्हाळ्यात महिनाभर मोफत पाणी वाटप हे उपक्रम मागील 25 वर्षापासून अखंड चालू आहेत. ते सतत सुरू राहतील. गरजू आणि गोरगरिबांच्या प्रति शांतिदूत आपली कटिबद्धता कायम ठेवत आहे असे ते म्हणाले. या कार्यक्रमाला प्रतिष्ठित नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी माधव सारडा, करण सारडा, गौरव बाहेती, सोहेब चाऊस, अण्णा कंची, यावेळी पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे परभणी जिल्हा अध्यक्ष अरुण गायकवाड यांची उपस्थिती होती. यांनी विशेष परिश्रम घेतले. आम्ही शांतिदूत सेवाभावी संस्थेच्या वतीने दरवर्षी जे ब्लँकेट वाटप करतो, यावर्षी अतिशय गरीबात गरीब असे साधारण 200 लोकांना आज ब्लँकेटचे वाटप करत आहोत. ब्लँकेट एकदम डबल साईजचे आहेत आणि गोरगरिबांना कमीत कमी ते 5 वर्ष तरी व्यवस्थित राहतील असे ब्लँकेट आहेत. आणि सध्या कडाक्याची थंडी असल्यामुळे या लोकांना जे आम्ही वाटत आहोत त्याचा मला खूप आनंद आहे. सगळ्यात धर्मात एकच सांगतात की या लोकांमध्ये देव पहा, आणि ते मी आज साधारण 40 वर्षापासून ती सेवा करतो. लॉयन्स क्लबच्या माध्यमातून केली, नंतर रेड स्वस्तिकच्या माध्यमातून, आणि आता जवळपास 15 वर्ष झाले आम्ही आमची ही जी शांतिदूत सेवाभावी संस्था स्थापन केलेली आहे, त्या माध्यमातून गोर गरीब लोकांमध्ये देव पाहून आणि आम्ही ही सेवा करत आहोत. जसं पानपोई आहे, पाण्याची सेवा, दिवाळीला नवीन कपडे, फराळाची सेवा, लहान अनाथ मुलांना जे काही गरजू वस्तू आहेत ते वाटप, असे अनेक प्रकारचे जनहितेचे काम आमच्या संस्थेच्या माध्यमातून होत असते. त्यामध्ये आम्हाला हे गायकवाड साहेब, अण्णा कांची हे पूर्ण व्यवस्था सांभाळून घेतात आणि मी बिलकुल त्यांच्यामुळं बिनधास्त आहे. धन्यवाद. आणि याचबरोबर हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात. शहरातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी पाहत राहा परभणी न्यूज.